राज्यात महायुती म्हणूनच निवडणुका लढतोय. विधान परिषदेच्या निवडणुकीवर शिंदेंचं वक्तव्य. सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विश्वास ठेवून अभ्यास करा. धर्मेंद्र प्रधान यांचं आवाहन. जळगाव विधान परिषद निवडणूक महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार पत्रकावरून शिवसेनेत नाराजी. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीवरून भाजप काँग्रेसमध्ये कलगीतुरा. निवडणूक बिनविरोधासाठी भाजपकडून ऑफर. काँग्रेसचा आरोप. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींची रोहित पवारांवर टीका. अधिक मासात उपोषणासाठी पंढरपूरच का निवडलं? तुमचा पक्ष नेहमी वारकऱ्यांविरोधात, हिंदू विरोधात भूमिका घेतो. राम कुलकर्णींचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य कायम. हिरामण खोसकर यांची उमेदवाराबाबत नाराजी. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणूक इलेक्शन नव्हे सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. अंबादास दानवेंचा सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप. मंत्री बावनकुळेंनी अमरावतीत घेतली राणा दाम्पत्याची भेट. राणा दाम्पत्य आणि बावनकुळेंमध्ये बंद दाराआड चर्चा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक अर्जबाद प्रकरणी 10 उमेदवारांचं अपील दाखल. छत्रपती संभाजीनगरातील 638 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांचं राजकीय गणित बिघडलं. बहुतांश तालुक्यांमध्ये महिलांचं वर्चस्व. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आयपीएलचा दर्जा देणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. सोलापुरात लोकनाथ मीडिया क्रिकेट स्पर्धेचं मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व खासदारांची तातडीची बैठक. 14 जून रोजी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक. पुढील निवडणुका निष्पक्ष नसतील. राहुल गांधींचं वक्तव्य. इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांचा दावा. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना ऐक्य राखण्याचं आवाहन. आज बारामतीत युवा नेते जय पवारांचा जनता दरबार. कसब्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जनता दरबार. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. शेतकरी संघटनेचे नेते आंदोलनास पाठिंबा देण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी. त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये पाऊस पडण्यापूर्वी ही नाली सफाई पूर्ण होते का याकडे लोकशाही मराठीची बारीक नजर असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेंडेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. यानंतर पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे. पनवेल पालिका प्रशासनानं परवानगीपूर्वीच उभारलं शौचालय. सिडकोचा बुलडोझर. पनवेलचं राजकारण तापलं. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील मोती तलावात प्लास्टिक वस्तू, कपडे. पाण्यावर आला हिरवा तवंग. तलावाकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र. बदलापुरात परप्रांतीय फेरीवाल्याला दिला चोप. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला चोप. पावसाळी हंगाम सुरू झाल्यानं 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत सागरी मासेमारी बंद. मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. भिवंडी महापालिकेत जादुई मॅजिक पेनचा चमत्कार. गैरहजर कर्मचारी झाले हजर. पगारही झाला मंजूर. बोगस हजेरी प्रकरणी आरोग्य निरीक्षक निलंबित. नगरसेवकाच्या प्रयत्नांना यश. रक्तपेढ्यांमध्ये 2 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा. चंद्रपूर ब्लड बँकेतील स्थिती. स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करण्याचं आवाहन. एअर इंडियाच्या अहमदाबाद अपघाताला 1 वर्ष पूर्ण. संपूर्ण तपास झाल्यानंतरच अंतिम अहवाल प्रसिद्ध होणार. मुंबई मनपाच्या आरोपी अधिकाऱ्यावरील लैंगिक छळ प्रकरणात समितीचा अहवाल सादर. लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडून निष्कर्षांचं पुनरावलोकन होणार. आपत्ती व्यवस्थापनासाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज. फुटाळा तलावावर संयुक्त मॉक ड्रिल. नागपूरच्या उमरेडमधील अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका. अचानक आलेल्या वादळानं अनेक घरांचं नुकसान. करार चिपळूण राज्य महामार्गाचं काम अद्याप पूर्ण. ठेकेदाराला प्रशासनानं दिलेली वाढीव डेडलाईन संपली.
पेट्रोल पंपावर दिवसाला मिळणार 200 लिटरच डिझेल. केंद्र सरकारकडून जास्त डिझेल विक्रीवर निर्बंध. छत्रपती संभाजीनगर दिल्ली सकाळच्या विमानसेवेवरील स्थगिती रद्द. स्थगितीचा निर्णय एअर इंडियाकडून मागे. मुंबईच्या गोरेगावमध्ये बिबट्याचा वावर. मांजरांवर बिबट्याचा झडप मारण्याचा प्रयत्न. कोकण रेल्वेवरील व्यापक पावसाळापूर्व कामे पूर्ण. मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्याचा आराखडा तयार. विशेष पावसाळी वेळापत्रक लागू होणार. नंदुरबारमध्ये दुर्गम भागातील आदिवासी समाजासाठी दिलासा. 8 नवीन रुग्णवाहिकांचं दुर्गम भागात वाटप. आमदार आमशा पाडवींचा उपक्रम. प्रणित मोरे कॉमेडी शो आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण. डॉक्टर सेजल पवारचा केईएम रुग्णालयाकडे लेखी माफीनामा सादर. एसटीमध्ये ज्येष्ठ प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक. 1 ऑगस्टपासून ज्येष्ठ प्रवाशांना कार्ड बंधनकारक. लक्ष्मी बिगर शेती सहकारी पतसंस्थेविरोधात रोष. साकोली तालुका शाखेतील खातेधारक आक्रमक. गोरेगावच्या नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरण. ड्रग्ज प्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांना जामीन. मग काही लोकांना हे करून त्यांनी माघार घेतले. मग काही माघार घेतच नव्हते, त्यांनी तसेच राहिले. मग त्याच्यावर मिटिंगा स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं अनेक ठिकाणी. अजून काही ठिकाणी गडबड आहेच, म्हणजे आपल्याकडे नाही पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर ते जे आहे सगळं काही एकत्रितपणे कसं काही जायचं याचा पूर्ण प्रयत्न जे आहेत महायुती आघाडीचे जे नेते आहेत ते करत आहेत. साहेब, अजितदादांकडे जे अर्थ खातं होतं ते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे खातं गेलं आणि तेच खातं इतर कोणी दुसरं चांगलं सांभाळू शकत नाही. मुख्यमंत्रीच ते चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय. आपल्याला काय वाटतंय सगळं? आता कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून. कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. सुनेत्रा ताई आहेत त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? राज्यसभेसाठी आपलं नाव जवळपास निश्चित होतं, सगळं निश्चित होतं, मात्र त्यानंतर ते झालं नाही. मग आपलं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.